ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते. प्रतिमा, सुमन आणि सायली पासून. तर आता इथे भाज्या निवडत बसलेले असतात प्रतिमा आणि सुमन. तर आता इथे सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हाला त्या अपघाताबद्दल काहीच आठवत नाही? आता मला ते सगळं अगदी डोळ्यासमोर लख्ख दिसते असं म्हणते प्रतिमा. तुम्ही मला सांगू शकाल का तेव्हा नक्की काय घडलं होतं असं म्हणते सायली. नाही म्हणजे तुम्हाला त्रास होणार असेल तर नका सांगू, पण जर तुम्ही त्याबद्दल जास्त बोललात तर कदाचित तुम्हाला अजून काही गोष्टी आठवतील असं म्हणते सायली. त्या रात्री मी आणि रविराज तन्वीला घेऊन सुभेदारांच्या घरून निघालो. सुमन आणि नागराज भेटायला तिथे आले. आम्ही आधी ठरल्याप्रमाणे आमच्या गाडीने कर्जतच्या फार्म हाऊसवर निघालो. याने मला घरी सोडलं आणि लगेचच कोणीतरी मला बोलवतंय म्हणून कामाच्या निमित्ताने बाहेर पडले असं म्हणते सुमन. हे तुमच्या मागे आल्या असतील याची मला शंका सुद्धा आली नाही वहिनी असं म्हणते सुमन. आम्ही त्या काळोखी रस्त्यावरून जात होतो आणि तर सगळा घडलेला प्रकार सांगते प्रतिमा आता सायलीला. तर आता आठवतं तिला सगळा प्रकार आणि सांगत असते ती, अगं तन्वी डोंट क्राय असं म्हणत असतो ना अर्जुन. तर आता मला आताच जायचंय असं म्हणून रडत असते तन्वी. तुला माझा टॉय पाहिजे असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. तर हो म्हणून तन्वी घेतलेली असते. सगळं दाखवलंय फ्लॅशबॅक मध्ये. बाय असं म्हणून अर्जुन म्हटलेला असतो. तर तन्वी गेलेली असते म्हणजेच सायली. तर आता सगळा प्रकार सांगते प्रतिमा आणि सगळं रेकॉर्डिंग करून घेत असते इथे सायली. तर आता कसं ते जात असतात आणि गाडी मारत असतो रविराज. तन्वी खरं तर खूप झोपाळी होती, पण तिच्या हातातलं ते अर्जुननं दिलेलं खेळणं काय सुटत नव्हतं असं म्हणते प्रतिमा. तन्वीचं जे खेळणं बघितलं होतं ते आज येताना नक्की घेऊन या असं म्हणून मेसेज पाठवते ती अर्जुनला. कधी कधी वाटतं हे सगळं मला आठवलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणते प्रतिमा. तो अपघात म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट आठवण आहे असं म्हणते प्रतिमा. तुझ्या सगळ्या वाईट आठवणी आता लवकरच सुंदर आठवणीमध्ये रूपांतर होणार आहे असं म्हणते सायली. हा माझा शब्द आहे असं म्हणते आता सायली मनातल्या मनात. तर तेवढ्यातच कॉल आलेला असतो सायलीला. बोला अस्मिता असं म्हणते ती. हॅलो सायली, काय ग बाहेरपणाला गेलीस आणि तिथलीच झालीस असं म्हणते अस्मिता. आता नाही ग असं काही नाही, मला पण तुमची खूप आठवण येते असं म्हणते सायली. सेम हिअर, मी आणि पूर्णा आजी पण तुला खूप मिस करतो असं म्हणते स्मिता. म्हणून आम्ही दोघी तुला अर्जुन सोबत भेटायला येतो असं म्हणते अस्मिता. तर सायली काय बोलतच नाही. काय ग असं म्हणते अस्मिता, काय झालं? आम्ही येतोय हे ऐकून आनंद नाही झाला तुला असं म्हणते अस्मिता. नाही नाही खूप आनंद झाला ना असं म्हणते सायली. ग्रेट, मग अर्जुनची मीटिंग संपली ना तर तिथे निघतो, येताना कॉल करते तुला असं म्हणते अस्मिता. तर सायली म्हणते बरं बाय असं म्हणते अस्मिताने फोन ठेवते. तर आता सायली विचलित झालेलं दाखवलंय. काय झालंय सायली असं म्हणते सुमन. काय नाही असं म्हणते सायली. प्रतिमा त्या तुम्ही तयार होता ना असं म्हणते आता सायली. मी यांना सुद्धा तयार व्हायला सांगते असं म्हणते प्रतिमा. आले असं म्हणते प्रतिमा आणि जाते ती वरती. तू इंटरव्ह्यू देत असताना चैतन्य कुंडूला सांभाळायचं असं म्हणतो आता प्रताप. तरी ते सगळा घडलेला प्रकार सांगते अस्मिता प्रतापला, कसं गोलूला सांभाळत होता चैतन्य वगैरे. तर कसं गार्डन मध्ये तो घेऊन बसायचा गोलूला वगैरे. काय झाला कसा झाला इंटरव्ह्यू असं म्हणतो चैतन्य. छान झाला, नाईट शिफ्ट करावी लागणार आहे आणि नाईट शिफ्टला माझ्यासाठी ऑप्शनच नाही असं म्हटलेलीस ना अस्मिता. तर सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय. थँक्यू असं म्हणते अस्मिता, तू त्याला सांभाळलंस. हे सगळा प्रकार ती सांगत असते प्रतापला. हे सगळं मला कुणाशी तरी बोलायचं होतं, सायलीशी बोलू शकले असते मी, पण ती आता प्रतिमा त्याच्या घरी आहे ना, ती तिथे असताना मला तिला त्रास द्यायचा नव्हता असं म्हणते अस्मिता. खरंच ह्या सगळ्या चैतन्याने मला समजून घेतलंय डॅड असं म्हणते अस्मिता. अस्मिता बघ, हे सगळं माझ्याशी शेअर करावं असं सुद्धा तुला वाटलं नाही का असं म्हणतो प्रताप. तुम्ही कामामध्ये खूप बिझी होता, तुम्ही खूप स्ट्रेस्ड होता असं म्हणते अस्मिता. आणि मी जॉब शोधतीये हे मम्माला सांगायची हिंमत झाली नाही माझी असं म्हणते अस्मिता. म्हणून तुम्हाला तरी कशी सांगणार होते मी असं म्हणते ती. खरं तर माझंच चुकलंय असं म्हणतो प्रताप. मला कळायला हवं होतं की आपली मुलं मोठी झालेत, आई बाबांना त्यांच्यासाठी वेळ हा ठेवायलाच नको. ठीक आहे, तू नोकरी कर, तुला जी मदत लागेल ती मी करेन असं म्हणतो प्रताप. तुझ्यासाठी एक छान नोकरी पण शोधतो, बाकी सगळे कष्ट तुझे तुलाच करायचेत पण असं म्हणतो प्रताप. मी केलेली ही छोटीशी मदत चालणार आहे ना तुला असं म्हणतो प्रताप. डॅडच म्हणते अस्मिता आणि मिठी मारते ती प्रतापला. थँक्यू डॅड असं म्हणते अस्मिता. तर आता कॉल आलेला असतो प्रतापला. हा मिस्टर देसाई. तर आता इथे अश्विनाने कल्पनाला दाखवलंय. मम्मा मला कळतंय तू हे सगळं अस्मिताने गोलूच्या भल्यासाठीच बोलतेस, पण तिची बाजू तरी ऐकून घे. हे बघ ती तुमच्या सगळ्यांवर अवलंबून होती आणि लग्नानंतर सचिन पण किती मूर्खपणा आहे असं म्हणते कल्पना. अस्मिता कुणावरही अवलंबून नाहीये, ती का मला ओझं झालंय का असं म्हणते कल्पना. मी असं म्हणतच नाही असं म्हणतो अश्विन. हे बघ तिला स्वतःला चान्स देऊन बघायचं एकदा, तिला आई पण व्हायचंय गोलू ची आणि बाप सुद्धा, त्यामुळे तिची धडपड चालली असं म्हणतो अश्विन. पण ह्या सगळ्यामध्ये गोलू भरडला जातोय असं म्हणते कल्पना. ती काय त्याला मारत सुटते का, आणि त्याला सांभाळायला आम्ही सगळे आहोत ना असं म्हणतो अश्विन. तू आहे, सायली बहिणी आहे, विमल आहे, सगळेजण सांभाळतील त्याला असं म्हणतो अश्विन. मग तिने नोकरी केली तर काय प्रॉब्लेम असं म्हणतो अश्विन. काही महिन्याच्या बाळाला मागे ठेवून ना नोकरी करायची गरज आहे, तिने जरूर करावी, त्यात काही चूक नाही. अरे पण अस्मिताला तशी गरज नाही आहे ना असं म्हणते कल्पना. पण तरी ती असा हट्ट का धरते असं म्हणते कल्पना. हे बघ ऐक ऐक, आपण एक वेळ असं समजूया की तिला पैसे कमवण्यासाठी नोकरी करायची गरज नाहीये. तर तेवढ्यातच प्रताप येतो आणि त्यांचं बोलणं ऐकतो. पण तिचं मन शांत राहण्यासाठी, तिने आनंदी राहण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुला पटत नाहीये का ग असं म्हणतो अश्विन. हो असं म्हणते कल्पना. पण ही नोकरी करूनच अस्मिता आनंदात राहणार असेल तर
असं म्हणत होता प्रताप आलेला असतो. तर आता तो आतमध्ये येतो खोलीत. तर आता तो म्हणतो, कल्पना मला अस्मिताचं म्हणणं पटतंय. अगं मला सांग, आपल्यासाठी तिचं सुख सगळ्यात महत्वाचं आहे की नाही? त्यामुळे मी ठरवलंय तिला जे काय करायचं आहे ते करू द्यायचं आणि त्यामुळे मी तिला एक नोकरी मिळवून दिलेली आहे असं म्हणतो प्रताप. नोकरी मिळवून दिली म्हणजे असं म्हणते कल्पना. माझ्या मित्राला मी कॉल केला होता. त्याचा फॅशन मॅगझिन आहे, त्याची वेबसाईट पण आहे आणि तो अस्मिताला त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी द्यायला तयार आहे असं म्हणतो प्रताप. पण गोलू असं म्हणते कल्पना. अगं कल्पना असं म्हणतो प्रताप, असं काय करतेस? मूल झालं म्हणजे बायकोचं सगळं सांगतं का? हे बघ अस्मिता काहीतरी करण्यासाठी धडपडतीये, आपण तिला पाठिंबा द्यायला नको का असं म्हणतो प्रताप. आणि हे बघ आम्ही तिला सारखा विरोध करत राहिलो ना तर ती आपल्यापासून दूर जाईल, दुसरं काहीही होणार नाही असं म्हणतो प्रताप. त्यामुळे तिला नोकरी आणि मूल सांभाळणं जमतंय का, एकत्र करणं जमतंय काय बघू दे ना, प्रयत्न तरी करू दे असं म्हणतो प्रताप. मला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुला असं म्हणतो अश्विन. मला एकतर पटत नाहीये पण तुम्हाला दोघांना असं वाटतंय तर ठीक आहे असं म्हणते कल्पना. तिला प्रयत्न करून बघू दे असं म्हणते कल्पना. ग्रेट असं म्हणतो अश्विन आणि प्रताप आणि दोघे हसतात. चला आता अस्मिता ताईला तिच्या आवडीचं काम करायला मिळेल असं म्हणतो अश्विन. असं म्हणतो प्रताप. पण डॅड प्रॉब्लेम आहे हो असं म्हणतो अश्विन. फॅशन मॅगझिन मध्ये जे जे दिसेल ते अस्मिता ताई खरेदी करून घरी आणली तर असं म्हणतो अश्विन. तर प्रॉब्लेमच आहे हो असं म्हणतो तो आणि दोघे हसतात. कल्पना मात्र खूप दुःखी असते. मामा हस ना ग आता, बस झालं ना असं म्हणतो अश्विन. अगं हास असं म्हणतो आता अश्विन. तर आता इथे सायलीला दाखवलंय तर सायली आपल्या खोलीमध्ये असते. तर आता ती म्हणत असते की मलाही खूप इच्छा आहे अस्मिता आणि पूर्णाजीला भेटायची, पण आज त्या इथे आल्या तर कसं चालेल असं म्हणते आता सायली. अपघात पुन्हा एकदा घडवून आणायचंय, तो कसा काय घडवून आणणार मग कसं म्हणते आता सायली. मुळात हे सगळं मला खरंच सुचत नाहीये आता काय करायला हवं असं म्हणून आता विचार करत असते ती. तर तेवढ्यातच अर्जुनला दाखवलंय आणि आता तो कॉल करतो. तर आता तो कॉल केलेला असतो सायलीला. तर आता सायली म्हणते हॅलो, अहो अस्मिता आणि पूर्णाजी इथे मला भेटायला येत आहेत असं कॉल केला होता त्याने, तुम्ही काय करून थांबवते ना असं म्हणते सायली. कधीपासून मागे लागलेत की आपल्याला जायचंच आहे तिथे. अगं मला काय कळतच नाही असं म्हणतो अर्जुन. मला ते काय माहित नाही पण तुम्ही जमवाच असं म्हणते सायली. त्या दोघी ते आला ना तर आम्ही जे ठरवलं ते कसं करणार, मला त्या इथे असताना मला बाहेर पडता येणार नाही, तुम्ही काही करून एकटेच इथे या, त्यांना थांबवा असं म्हणते सायली. बरं बरं बायको शांत हो, मी प्रयत्न करतो असं म्हणतो अर्जुन. प्रयत्न करू नका, हे जमवाच तुम्ही असं म्हणते सायली. हे बघा आजच्या दिवसामध्ये आपल्याला अपघात पुन्हा घडवून आणायचा आहेच. प्रतिमा आत्या आणि रविराज काका पण तयार झालेत आणि मुळात आता माझ्या मनाची तयारी झाली, पण जे काय ठरवलंय ना ते तशाप्रमाणेच घडलं पाहिजे असं म्हणते सायली. बरं तू पॅनिक होऊ नकोस, थांब थांब असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघतो मी असं म्हणतो तो, काहीतरी लवकर करा असं म्हणते आता सायली. हो या असं म्हणतो अर्जुन. तर आता फोन ठेवता दोघे. तर आता इथे कल्पनाला दाखवलं आणि ती रडत बसलेली असते. तर तिला कॉफी आणून देतो प्रताप. कॉफी असं म्हणतो तो. कल्पना असं म्हणतो प्रताप. अगं मुलांची काळजी सारखं डोळ्यातून वाहू द्यायची नसते, घे असं म्हणतो प्रताप. कॉफी घे असं म्हणतो प्रताप. शेवटी तुम्हालाच माझी काळजी हो असं म्हणते कल्पना. असं काही नाही असं म्हणतो प्रताप. मुलांना सुद्धा तुझी इतकीच काळजी आहे असं म्हणतो प्रताप. तसं असलं असतं ना तर अस्मिता मगाशी मला वेडवाकडं बोलीच नसते असं म्हणते कल्पना. खरंच तिला असं वाटतं का हो की तिचं वाईट झालं तर मला आनंद होईल असं म्हणते कल्पना. तिची नोकरी गेली म्हणून मी काय सगळ्यांना पेढे वाटणार आहे का असं म्हणते कल्पना. अगं ती फ्रस्ट्रेट झाली म्हणून ती तसं बोलली असेल असं म्हणतो प्रताप. आणि हे बघ तिचा राग तुझ्यावर नाही आहे सचिनवर आहे असं म्हणतो प्रताप. पण तिने तो राग माझ्यावर काढला ना असं म्हणते कल्पना. तिला हे पण कळत नाही की मी किती दुःखवली गेली आहे, ती बोलायला सुद्धा आली नाही माझ्याशी असं म्हणते कल्पना. रडत असते तेवढ्यातच अस्मिता आलेली असते आणि म्हणते ती अस्मिता मी आले. तर प्रताप म्हणतो घ्या आली बघा. मम्मा असं म्हणते आता इथे अस्मिता. आता माझ्या लक्षात आलंय ग मम्मा, आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणते अस्मिता. मी काहीतरी विचित्रच बोलून गेले तुला, आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून कवटाळून बोलत राहते आता इथे अस्मिता कल्पनाला. मी तुझ्यावर असं रागवून चिडचिड करायला नको होती असं म्हणते आता अस्मिता. अस्मिता अगं मी सुद्धा गोलूनी तुझ्या काळजीपोटीच तुला बोलते ना ग, नाहीतर तुला नोकरी करण्यापासून मी का थांबवेन सांग ना असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता उठते आणि म्हणते पण मम्मा मी तुझ्यावर चिडचिड नाही करणार तर कुणावर करणार सांग ना असं म्हणते अस्मिता. मी तुला नाही तर कुणाला ओरडणार सांग ना असं म्हणते आता कल्पना. तर आता दोघे एकमेकांकडे बघतात आणि हसतात. तर आता कल्पना मिठी मारते अस्मिताला. चला माई लेकी एकत्र झाल्या आणि लेक बाबाला विसरली असं म्हणतो प्रताप. तर आता अस्मिता हसते. नाही नाही असं म्हणते अस्मिता. मम्मा डॅडने मला नोकरी मिळवून दिली असं म्हणते अस्मिता. आता ती फक्त हसऱ्या चेहऱ्याने तू मला करू दे म्हणजे मग मला बरं वाटेल असं म्हणते अस्मिता. तुला इतकं मनापासून वाटतंय ना तर कर नोकरी, पण गोलूकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही हा असं म्हणते कल्पना. मामा जगातल्या इतक्या बायका आहेत जॉब करून मुलं सांभाळतात, मग मला नाही जमणार का असं म्हणते अस्मिता. जमणार जमणार असं म्हणतो प्रताप. नक्की जमणार, आणि तुझ्या इतक्या हाटी मुलगीला नाही जमणार तर अजून कोणाला जमणार असं म्हणते कल्पना. बरं चल तू आवरून घे, प्रतिमा त्याकडे पण जायचं आहे मला, आणि हा मला सायलीला जॉब लागला ही गुड न्यूज पण द्यायची असं म्हणते अस्मिता. कल्पना म्हणते अगं मी आज सायलीला आजच भेटून आले, तुम्ही पण जा असं म्हणते कल्पना. ओके मी जाऊन आले असं म्हणते अस्मिताने निघून जाते तिथून. आता लेकी वर दिल जमाई झालीये, आता आमचा कॉफीचा स्वाद पण घे असं म्हणतो प्रताप आणि आता तो कॉफी देतो कल्पनाला.
नवऱ्याच्या हातची कॉफी म्हणजे ना अमृत आहे अमृत असं म्हणते कल्पना. मी काय म्हणते असं म्हणते कल्पना. तुम्ही जसं अस्मिताशी बोललात ना तसं एकदा अश्विनशी बोला ना असं म्हणते कल्पना. प्रियाची प्रेग्नन्सी कळल्यापासून खूपच डिस्टर्ब आहे तो असं म्हणते कल्पना. तू नको काळजी करूस, मी बोलतो त्याच्याशी असं म्हणतो प्रताप. मला एका मीटिंगला जायचंय, तेव्हा मी त्याला भेटतो आणि त्याला समजावतो असं म्हणतो प्रताप. चालेल असं म्हणतो प्रताप. तर हो हो असं म्हणते आता कल्पना आणि हसते. चालेल असं म्हणते ती. झाली का मीटिंग, चला असं म्हणते आता पूर्णाजी. हा असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे हॉलमध्ये असतात सगळे सुभेदार मंडळी आणि अस्मिता आणि पूर्णाची थांबलेले असतात अर्जुनसाठी की कधी जाऊ ना मी सायलीला भेटू म्हणून. चल मग निघूया असं म्हणते आता अस्मिता. हो निघूया ना असं म्हणतो अर्जुन. तर अर्जुन विचार करायला लागतो. मी जरा चेंज करून येतो असं म्हणतो अर्जुन. चेंज करायला असं म्हणते पूर्णाची. काही कपडे बदलायची गरज नाही, हँडसम दिसतोयस तू असं म्हणते पूर्णाची. सायली तुझ्याकडे अशी बघतच राहीन असं म्हणतात पूर्णाची. क्या बात है पूर्णाची, मी तुला ब्युटिफुल गर्ल म्हणतो म्हणून तू मला हँडसम म्हणतेस असं म्हणतो अर्जुन. मग आहेस माझा ना तू हँडसम असं म्हणते पूर्णाची. थँक्यू असं म्हणतो अर्जुन. मी जरा फ्रेश होऊन येतो हा असं म्हणतो अर्जुन. हो जा जा लवकर हा असं म्हणते आता अस्मिता. मला कधी एकदा सायलीला भेटे असं झालंय, उगाच वेट काढतोय असं म्हणते आता पूर्णाची. नाही तर काय असं म्हणते अस्मिता. तुमचा उत्साह बघून ना मला पण असं वाटतंय की मी पण तिथे यावं असं म्हणते कल्पना. अचानक असं म्हणते आता आजी. चल ना तू पण मग. तर आता विमल म्हणते खरंच जाऊन या ना तुम्ही पण. अहो बघाव तेव्हा सायली सायली म्हणून जप करत असता, पण जाऊन त्यांना भेटूनच या ना असं म्हणते आता विमल. हो हो असं म्हणते कल्पना. खरं आहे, मी पटकन माझ्या खोलीत जाऊन येते हा असं म्हणते कल्पना. हो असं म्हणतात आता पूर्णाची. तर आता कल्पना जाते तयार होण्यासाठी. विमल तुला सुद्धा यायचंय असं म्हणतात आजी. नको प्रणय, आज स्वयंपाकघरात ना खूप कामं बाकी आहेत, तुम्ही जाऊन या ना असं म्हणते विमल. बरं असं म्हणते आजी. पहिला अर्जुनची वाट बघत होतो, आता मम्माची वाट बघायला लागणार आहे. निघाला कधी मुहूर्त येतोय देव जाणे असं म्हणते ती. खरं आहे असं म्हणतात पूर्णाजी. तर आता इथे रविराजचं घर दाखवा. तेव्हा मी माझी ओळख परत मिळवण्यासाठी खूप धाडसी पाऊल उचलणार आहे. माझ्या पाठीशी राहा असं म्हणते सायली आणि प्रार्थना करत असते ती देवासमोर. तर तेवढ्यातच तिला कॉल आलेला असतो. तर आता ती जाते फोन घेण्यासाठी. तर आता ती कॉल घेते. बोल अस्मिता असं म्हणते सायली. सायली आम्ही निघतोय, पण आधी दोघं येणार होतो ना, पण आता मम्मा म्हणाली की तिला सुद्धा घ्यायचंय असं म्हणते अस्मिता. त्यामुळे तिघी आम्ही 5 मिनिटातच निघतो हा असं म्हणते अस्मिता. तर सायली शॉक्ट असते. मी यांना सांगितलं होतं की घरच्यांना इथे येऊ देऊ नका, त्यांनी कसं काय काहीच केलं नाही असं म्हणते आता सायली. काय झालं असं म्हणते अस्मिता. तू काय बोलत का नाहीयेस अस्मिता. अगं मला ना जरा बरं वाटत नाहीये गाच असं म्हणते सायली. म्हणजे जरा थकल्यासारखं झालंय, डोकं पण खूप जड झालंय माझं, मला आरामाची गरज आहे असं वाटतंय असं म्हणते सायली. म्हणजे तुम्ही आलात ना तर तुमच्याशी नीट बोलणं पण होणार नाही, म्हणून तुम्ही उद्या येऊ शकाल का असं म्हणते सायली. बरं बरं सायली तू आराम करा, आता आम्ही काय उद्या परवा येऊ असं म्हणते कल्पना. आई माफ करा हा, अगदीच बरं वाटत नाहीये, आराम करते जरा म्हणून सांगितलं, नाही तर नाही सांगितलं असतं असं म्हणते सायली. अगं काही हरकत नाही असं म्हणतात पूर्णाची. तू आराम कर हा असं म्हणतात त्या. ठीक आहे असं म्हणते सायली. ठीक आहे असं म्हणते अस्मिता आणि फोन ठेवते ती बाय म्हणून. तर सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि आता ती देवाकडे बघते. तर आता ती देवाजवळ जाते. तिला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. तर आता ती परत प्रार्थना करते. तुम्ही जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला का असं म्हणतो अर्जुन सगळ्यांना आता. आता जर का सायलीला आराम करायचा आहे तर मग आम्ही तिघींनी तिथे जाऊन काय फायदा, तिथे उगाच जाऊन बसायचं आम्ही असं म्हणते अस्मिता. म्हणजे आम्ही तिथे तिच्याशी गप्पा मारत बसणार आणि तिचा आराम होणारच नाही असं म्हणते पूर्णाची. पण मी सकाळी होतो तिच्यासोबतच, असं कसं झालं अचानक असं म्हणतो अर्जुन. थांब मी तिला फोन करतो असं म्हणतो अर्जुन. अरे या अवस्थेमध्ये वर खाली होतच असतं असं म्हणते कल्पना. आणि तसंही तू आता जाणारच आहेस ना भेटायला रविराज भाऊजींना, मग तुला कळेलच ना ती कशी येते असं म्हणते आता कल्पना. आणि अर्जुन अख्ख्या जगात तो एकटा नाही आहेस, तो बाप होणार आहे, त्यामुळे तिच्या मागे मागे सारखं करू नकोस. रविराज काकांकडे जे काम आहे ना तेवढंच कर शांतपणे असं म्हणते अस्मिता. हो हो असं म्हणतो अर्जुन. सायलीची विल पॉवर तर माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग आहे. मला वाटलं होतं या तिघी भेटायला जाणार म्हणून सायली ऍक्सिडेंट रिक्रिएशन आपोआपच थांबणार, पण नाही. म्हणजे खरंच ह्यातून काहीतरी चांगलं निघणार असेल तर असं म्हणतो अर्जुन. मी येतो असं म्हणतो अर्जुन आणि निघून जातो तो तिथून. तर आता बाकी सगळे सुभेदार मंडळी तिथेच असतात. देवा असं म्हणून पाया पडत असते सायली. मी काय करते ते बरोबर तर आहे ना असं म्हणते सायली. मी आज पहिल्यांदा आईंशी आणि पूर्णाजींशी खोटं बोलले असं म्हणते सायली. पण देवा तुला माझा हेतू माहितीये ना असं म्हणते सायली. प्रतिमा आत्या रविराज काका यांना पण अजून काही सांगितलेलं नाही असं म्हणते सायली. मी जे करणार आहे ना त्यात मला यश दे देवा असं म्हणते सायली. माझ्या पाठीशी राहा असं म्हणून ती पाया पडते. तर आता तेवढ्यातच देवाचा कौल पडलेला असतो. म्हणजेच आता सायलीची जी इच्छा असते ती जरूर पूर्ण होणार आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण कौल पडलेलं असतं ना देवाचं. तर आता सायली बघते. तर आता ती परत पाया पडते. अच्छा मग किती समजतो तर बघे तर एकामध्ये काय ते. तर आता ऍक्सिडेंटचा रिक्रिएशन होत असतो. तर प्रतिमा सायली आणि रविराज एका गाडीतून जात असतात आणि दुसऱ्या गाडीतून अर्जुन जात असतो. आहो असं म्हणत असते प्रतिमा. प्रतिमा ब्रेक लागत नाही असं म्हणतो रविराज. हँड ब्रेक असं म्हणत असतो अर्जुन. तर आता सायलीला आठवतं. तर तिला सगळं आता स्पष्ट दिसायला लागतं आणि बाजूलाच अर्जुन पण असतो. मला सगळं आठवतंय असं म्हणते सायली. मला सगळ्यांचे चेहरे सुद्धा आठवत आहेत. म्हणजे याचा अर्थ मीच तन्वी असं म्हणते ती. पण बघा प्रेक्षक बहुतेक हा ऍक्सिडेंट खरंच खूप व्हायलंट झालेला आहे आणि बहुतेक खरंच आता ब्रेक लागत नाहीये रविराजचा. तर
आता इथे बघूया अर्जुन काय करतोय, त्याची हेल्प करतोय का. हँडब्रेक असं म्हणत असतो अर्जुन. बघूया आता इथे काय होतंय ते प्रेक्षक हो. कारण आता इथे एवढं सोपं तरी काही नाही दाखवणार, काहीतरी इंटरेस्टिंग आणि मसालेदार दाखवणारच. तर आता आजचा एपिसोड आणि रिकॅप इथेच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काही एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.